बेवारस जानवर खेतों में छोड़ दिए बाद में उसका मुआवजा मन माफिक न मिलने पर यह कपल आत्महत्या के लिए प्रेरित हुआ है। आइए सुनते हैं क्या कहते हैं वे। नमस्कार दादा, नमस्कार सर. काय नाव आहे आपला? महादेव भिंद्राव कोण, कुठे राहता? पिंबूरखेडा तहसील वरून. इथे एजिटेशन करून राहिले वन विभागच्या ऑफिस समोर, कशाला? हे वन विभागानं सारे डुकरं जानवरं सारे वावरात सोडले 5 वर्षापासून अजिबात पीक खतम झालं, वावरातलं काहीच ठेवत नाही. आणि नुकसान भरपाई फक्त अल्पच देते. काहीच देत नाही, थोडंशीच देते. 50 क्विंटल तुरी खाल्ल्या, 35 क्विंटल तुरी खाल्ल्या तर 50,000 रुपये टाकले डिपार्टमेंटने. 25 क्विंटल ज्वारी खाल्ली तर 3,000 रुपये टाकले. 15 क्विंटल तुरी खाल्ल्या तर 7,000 रुपये टाकले. 50 क्विंटल ज्वारी खाल्ली तर 7,000 रुपये टाकले. तुमच्या हिशोबाने किती नुकसान झालं? नुकसान कमीत कमी 10 लाखाचं नुकसान झालं. आणि दिले किती नाही? आतापर्यंत जर पैसे दिले असेल ते एखादा लाख सर्वे मिळून. तर आता तुम्ही काय करणार आहे? आता फाशी घेऊन मरणार आम्ही. येईनं जर मान्यता दिली नाही तर आजच इथं या कार्यालयासमोर फाशी घेऊन मरणार दोन्ही माणसं. कुंपण करून देवा आमच्या वावराले. पण इथं आम्हाला जानेवारी महिन्यामध्ये येईन आम्हाला 2 लाख 2.5 लाख काही आम्हाला 12 महिन्याची आमची सोय लावून देत जावा. येईनच वावर ठेवून घ्यावा आमचं. मंत्रालयापर्यंत गेले आहे येईल रिपोर्ट, तरी कोणी मंत्रालय काम नाही करत साहेब. आमचं कोणी वावर वाहत नाही, जी डुकरं खाते म्हणते तर आमच्याकडून काम होत नाही. आमदाराचे कैक पत्र आले येईल, मंत्रालयाचे पत्र येऊन गेले, हे करायला तयारच नाही आहे. आमच्याकडून 500 रुपये कमावणं होत नाही. म्हाताऱ्या माणसाकडून कोणी पेरत आहे नाही. मंत्रालयापर्यंत गेले, घ्या फोटो घ्या. आले वावर तयार नाही. विकांत कोण आले भेव लागते तर डुकरच खाऊन देते म्हणते हे वावरा इथं पीक कोणी भेवाले तयार 5 वर्षापासून आम्ही यायच्या मागून फिरून राहिलो. आम्ही यायले ताराचं कुंपण करून मागून राहिलो, गाईचं कुंपण करून मागून राहिलो. आणि नाही तर आमच्या 12 महिन्याची सोय मागून राहिलो पोटाची. बस आमचं. नमस्कार दादा, नमस्कार सर. काय नाव आहे आपला? महादेव भिंद्राव कोण, कुठे राहता? पिंबूरखेडा तहसील वरून. इथे एजिटेशन करून राहिले वन विभागच्या ऑफिस समोर, कशाला? हे वन विभागानं सारे डुकरं जानवरं सारे वावरात सोडले 5 वर्षापासून अजिबात पीक खतम झालं, वावरातलं काहीच ठेवत नाही. आणि नुकसान भरपाई फक्त अल्पच देते. काहीच देत नाही, थोडंशीच देते. 50 क्विंटल तुरी खाल्ल्या, 35 क्विंटल तुरी खाल्ल्या तर 50,000 रुपये टाकले डिपार्टमेंटने. 25 क्विंटल ज्वारी खाल्ली तर 3,000 रुपये टाकले. 15 क्विंटल तुरी खाल्ल्या तर 7,000 रुपये टाकले. 50 क्विंटल ज्वारी खाल्ली तर 7,000 रुपये टाकले. तुमच्या हिशोबाने किती नुकसान झालं? नुकसान कमीत कमी 10 लाखाचं नुकसान झालं. आणि दिले किती नाही? आतापर्यंत जर पैसे दिले असेल ते एखादा लाख सर्वे मिळून. तर आता तुम्ही काय करणार आहे? आता फाशी घेऊन मरणार आम्ही. येईनं जर मान्यता दिली नाही तर आजच इथं या कार्यालयासमोर फाशी घेऊन मरणार दोन्ही माणसं. कुंपण करून देवा आमच्या वावराले. पण इथं आम्हाला जानेवारी महिन्यामध्ये येईन आम्हाला 2 लाख 2.5 लाख काही आम्हाला 12 महिन्याची आमची सोय लावून देत जावा. येईनच वावर ठेवून घ्यावा आमचं. मंत्रालयापर्यंत गेले आहे येईल रिपोर्ट, तरी कोणी मंत्रालय काम नाही करत साहेब. आमचं कोणी वावर वाहत नाही, जी डुकरं खाते म्हणते तर आमच्याकडून काम होत नाही. आमदाराचे कैक पत्र आले येईल, मंत्रालयाचे पत्र येऊन गेले, हे करायला तयारच नाही आहे. आमच्याकडून 500 रुपये कमावणं होत नाही. म्हाताऱ्या माणसाकडून कोणी पेरत आहे नाही. मंत्रालयापर्यंत गेले, घ्या फोटो घ्या. आले वावर तयार नाही. विकांत कोण आले भेव लागते तर डुकरच खाऊन देते म्हणते हे वावरा इथं पीक कोणी भेवाले तयार. 5 वर्षापासून आम्ही यायच्या मागून फिरून राहिलो. आम्ही यायले ताराचं कुंपण करून मागून राहिलो, गाईचं कुंपण करून मागून राहिलो. आणि नाही तर आमच्या 12 महिन्याची सोय मागून राहिलो पोटाची. बस आमचं.